आज 26 जुलै 2021 शिक्षण मंत्र्यांना शिक्षकांचा पाठिंबा आहे आणि त्याकरिता शिक्षक काय करू शकतात याची माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर शिक्षक आमदारांचा आयुक्त कार्यालयात पाठपुरावा. आज कोणते कोणते शिक्षक आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते, कोणत्या कोणत्या प्रश्नांवरती चर्चा झालेली आहे आणि त्याचसोबत जे अघोषितचं आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर नेमकी काय चर्चा झाली त्याचीही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर अघोषितचे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन जे आहे ते सुरूच राहणार आहे. का अघोषितचं आंदोलन आयुक्त कार्यालयासमोर सुरू राहणार आहे, याची देखील माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सर्वात प्रथम शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्याविषयी जी प्राथमिक माहिती समोर येत आहे, ती आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. तर महाराष्ट्राच्या सर्वात आत्तापर्यंतच्या सर्व शिक्षण मंत्र्यांमधील सर्वात लाडक्या शिक्षण मंत्री म्हणजे प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड. याचं कारणही तसंच आहे, कारण प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड या स्वतः MSc B.Ed आहे आणि B.Ed डिग्री घेतल्यामुळे त्यांना स्वतः त्या प्राध्यापिका असल्यामुळं त्यांना शिक्षण क्षेत्रातील सर्व जाण आहे आणि सर्वच हे होत असतानाच शिक्षण क्षेत्रातील जे काही प्रमुख प्रश्न आहे, जसं की आत्तापर्यंत अनुदानाचा प्रश्न 20 वर्षापासून प्रलंबित होता. तो सोडवण्याकरिता स्वतः प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी सुरुवात केली आणि जो अनुदानाचा जो प्रश्न होता गेले 20 वर्षापासून, तो सोडवण्याला सुरुवात केली आणि 20% 40% अनुदान जे आहे ते शिक्षकांना दिलं देखील. त्यामध्ये शिक्षण खात्यासोबत अर्थ खात्याची देखील मदत झालेली होती. मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणी मदत झालेली होती. परंतु हा प्रश्न सोडवण्याचा मानस जो आहे, तो स्वतः शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी केलेला होता. स्वतः वर्षाताई गायकवाड या फाईलचा पाठपुरावा करायच्या. 20% 40% अनुदानाच्या ज्या फाईलचा पाठपुरावा आहे, तो शिक्षण खात्याकडून अर्थ खात्याकडे, अर्थ खात्याकडून पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयात असेल, याचा पाठपुरावा केलेला होता. त्याचसोबत विविध शिक्षण क्षेत्रातील जे प्रलंबित प्रश्न असेल, हे सर्व प्रलंबित प्रश्नांकरिता जे प्रश्न 20-20 वर्षापासून प्रलंबित होते, ते प्रश्न प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी सोडवण्याकरिता सुरुवात केलेली होती. त्यामधील काही प्रश्न सोडवले देखील आहे. त्याचे शासन निर्णय स्वतः शिक्षण मंत्र्यांनी काढलेले होते. जे प्रश्न अर्थ खात्याच्या संदर्भात असायचे ते प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड हे या अर्थमंत्री अजितदादा पवार म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संपर्क करून, यांच्याशी सहयोग करून तो जो प्रश्न आहे तो मार्गी लावत होत्या. काही प्रश्न जे आहे मुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली येत होते, ते प्रश्न मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्या प्रश्न जे आहे ते सोडवले जात होते आणि जे प्रश्न स्वतः शिक्षण विभागाच्याच अखत्यारीत असायचे, ते प्रश्न स्वतः प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड अगदी लवकरात लवकर प्रश्न त्यांनी सोडवलेले होते आणि नुसतं प्रश्न सोडवून नाही, तर शासन निर्णय जे आहेत ते प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी निर्गमित केलेले होते आणि अत्यंत चांगलं कामकाज जे आहे ते प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी केलेले आहे आणि यापुढे देखील निश्चित करत राहतील आणि ही अपेक्षा जी आहे ती शिक्षकांना आहे. शिक्षकांनी आत्तापर्यंत असंख्य शिक्षक आमदार बघितलेले आहे, असंख्य शिक्षण मंत्री बघितलेले आहे आणि शिक्षण मंत्री आले आणि गेले, कारण त्या सर्वांनी शिक्षकांचा छळ केलेला होता आणि त्यामुळं आत्तापर्यंत जे सर्व शिक्षण मंत्री झालेले होते, यांनी फक्त शिक्षकांचा छळ केलेला होता. विनाअनुदानितचा कलंक जो आहे तो देखील शिक्षण क्षेत्राला बट्टा लावून गेलेला होता आणि ते पाप पुसण्याचं काम जे आहे ते शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी केलेलं होतं. आधीच्या शिक्षक आमदारांनी जे पाप केलेलं होतं, ते सर्व पाप धुण्याचं काम जे आहे ते प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी केलेलं आहे आणि हा सर्व इतिहास, सर्व शिक्षक त्याला साक्षी आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या मनामध्ये जागा करण्याचं काम जे आहे ते प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी केलेलं होतं. आत्ता देखील 20% 40% अनुदानाचा प्रश्न, प्रचलित धोरणाचा प्रश्न, त्याचसोबत त्रुटीपूर्तता शाळांचा प्रश्न, हे प्रश्न जे आहे प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड मार्गी लावणार होत्या आणि हे होत असतानाच अचानक वेगवेगळ्या माध्यमांमध्ये, सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या बातम्या ज्या आहेत त्या येत आहे आणि त्या बातम्या पेरल्या गेलेल्या आहेत की काय, याच्याविषयी मात्र शिक्षकांना कल्पना नाही. हे राजकारण केलं जात आहे का, याविषयी कल्पना नाही आहे. कारण नुकतंच वेगवेगळ्या न्यूज चॅनलला देखील बातम्या येत होत्या की प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड ज्या आहेत त्या दिल्लीला हायकमांडकडे गेलेल्या होत्या आणि त्यानंतर जे ऐकण्यामध्ये आलेलं होतं शिक्षण मंत्री पदाच्या संदर्भामध्ये, त्यामुळं सर्व शिक्षक जे आहेत ते व्यथित झालेले होते की शिक्षण मंत्री म्हणून प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड याच पाहिजेल आणि त्यांच्या पदाला जर कोणी धोका करत असेल तर त्याकरिता विविध शिक्षक संघटना देखील आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला भेटत आहे. काही शिक्षक संघटना ज्या आहेत त्या शिक्षक संघटना मुंबई या ठिकाणी जाऊन वेगवेगळे जे काँग्रेस पक्षाचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्या निवासस्थानासमोर
कोणत्याही क्षणी आंदोलन जे आहे ते करू शकतील अशी माहिती जी आहे ती वेगवेगळ्या शिक्षक संघटनांनी दिलेली आहे. आणि त्यामुळं निश्चित प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्याकरिता ही अत्यंत दिलासादायक बातमी म्हणावं लागेल. कारण सर्व शिक्षक जे आहे ते प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व शिक्षक जे आहे ते प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड याच शिक्षण मंत्री राहावे याकरिता एकवटलेले आहे आणि त्याच्या बातम्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये नेमकी काय होतंय त्याची माहिती आल्यानंतर ती माहिती आपण पुढं बघणार आहोत. त्यानंतर आयुक्त कार्यालयामध्ये शिक्षक आमदार यामध्ये तांबे साहेब असतील, काळे साहेब असतील, त्याचसोबत जयंत आसगावकर साहेब असतील, या तिघांनी पाठपुरावा जो आहे तो आज केलेला होता. यामध्ये त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा असतील, अघोषित शाळा असतील, प्रचलित धोरण यामध्ये प्रामुख्याने अघोषित शाळांची माहिती लवकरात लवकर तपासण्यात यावी आणि ती माहिती मंत्रालयास्तरामध्ये पाठवण्यात यावी याकरिता देखील चर्चा झालेली होती. परंतु त्या ठिकाणी माहिती जी आहे ती अशी समजलेली होती का सप्टेंबरमध्ये ज्या आहे त्या या याद्या घोषित केल्या जाऊ शकतील अशी माहिती आयुक्त स्तरामध्ये आयुक्त कार्यालयामधून जे अधिकारी आहेत त्यांनी दिलेली होती. आणि ती माहिती घेऊन शिक्षक कामगार जे आहेत ते आंदोलनस्थळी गेलेले होते. अघोषितचे जे काही शिक्षक आहेत त्यांचं 22 जुलैपासून आंदोलन सुरू आहे. आणि या आंदोलनाला शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब असतील, तांबे साहेब असतील, त्याचसोबत जयंत आसगावकर साहेब असतील यांनी भेट दिलेली होती. आणि भेट दिल्यानंतर त्यांनी सद्यस्थिती जी आहे ती सद्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलेला होता की आयुक्त कार्यालयामध्ये अशी माहिती जी आहे ती समोर आलेली होती की 15 ते 30 सप्टेंबर रोजी ही जी प्रचलित 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत ज्या अघोषित शाळांची माहिती आहे ती मंत्रालय स्तरावरती पाठवण्यात येईल अशी माहिती, अशी सद्यस्थिती जेव्हा शिक्षक आमदारांनी अघोषितचे आंदोलन करणारे जे शिक्षक आहे यांना सांगितले, त्यावेळी शिक्षक जे आहे त्यांनी सांगितलं की हे आम्हाला मान्य नाही आहे. जोपर्यंत याद्या, कारण खैरे सरांनी आंदोलन केलेलं होतं त्यावेळेस लेखी आश्वासन देण्यात आलेलं होतं की 15 दिवसाच्या आत ही माहिती जी आहे ती आयुक्त स्तरातून मंत्रालय स्तरावरती पाठवण्यात येईल. म्हणजे 15 ते 20 जुलैपर्यंत ही माहिती मंत्रालय स्तरावरती जाणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर पुन्हा आयुक्त जे आहे त्या आयुक्तांनी सांगितलेलं होतं की 30 जुलैपर्यंत ही जी माहिती आहे ती मंत्रालय स्तरावरती पाठवण्यात येईल. आणि आता पुन्हा जर 15 ते 30 सप्टेंबरचा अंदाज जर आपण देत असाल तर निश्चित यामध्ये अघोषित शाळा अनुदानापासून वंचित ठेवण्याचा डाव जो आहे तो अधिकाऱ्यांचा दिसत आहे. त्यामुळे हे आम्हाला कदापि मान्य नाही आहे आणि त्याकरिता कडाडून विरोध जो आहे तो झालेला आहे आणि आंदोलन जे आहे आयुक्त स्तरावरती ते चालूच ठेवण्याचं अघोषित शिक्षकांनी ठाम निर्धार केलेला आहे. आणि त्यामुळं अघोषितच्या शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रमाणे त्यामध्ये कोरोनाची नियमावलीचे पालन करून जे शासनाची नियमावलीचं पालन करून त्या ठिकाणी आंदोलनस्थळी उपस्थित राहावं. ज्यांना शक्य नसेल त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून देखील मदत जी आहे ती करण्यात यावी असं देखील आवाहन जे आहे ते अघोषित शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता अघोषितचा प्रश्न जो आहे तो आणखी चिघळत चाललेला आहे. नेमकी अघोषितच्या शाळा केव्हा घोषित होतात, केव्हा मंत्रालय स्तरावरती यांची माहिती जी आहे ती पोहोचवते हे पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे आणि त्याची देखील अपडेट आल्यानंतर ती माहिती आपण वेळोवेळी पुढं बघणार आहोत.